आणि एक महत्त्वाची बातमी आहे राष्ट्रवादीच्या गोटामधून सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार आहे। येत्या 15 दिवसांमध्ये ही निवड होणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रीय कार्यकारिणी निवडणूक झाल्यानंतरच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात पुढची भूमिका ठरवली जाणार असल्याची माहिती समोर येते आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आता निवड केली जाणार आहे। येत्या 15 दिवसांमध्ये ही निवड होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। दरम्यान राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक झाल्यानंतरच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात काय करायचं याची चर्चा केली जाणार आहे। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सातत्यानं विलीनीकरणाचा मुद्दा उपस्थित केला जातो आणि त्यावेळी अजित पवार गटाच्या नेत्यांकडून मात्र या संदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय किंवा वक्तव्य टाळलं जात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सागर कुलकर्णी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतरच पुढे विलीनीकरणाचा विषय येऊ शकतो असं कळतंय। पुढच्या 15 दिवसांमध्ये सुनेत्रा पवार यांचं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होणं हे जवळपास निश्चित झालेलं आहे। महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अधिवेशनाच्या कालावधीमध्येच ही निवड होईल आणि सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या पदभार घेतल्यानंतरच विलीनीकरणाचा विषय जवळपास चर्चेला सुरुवात होईल असं सांगितलं जातं। पण ज्या पद्धतीने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडनं वेगवेगळे पत्रकार परिषद घेऊन अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांना प्रत्यक्षरित्या टार्गेट केले जात आहे, आरोप केले जात आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर विलीनीकरण तुर्तास त्याला अल्पविराम मिळालेला आहे असं दिसून येतं। पुढच्या काही महिन्यानंतर मात्र याबाबतची चर्चा सुरू होईल असं सांगण्यात येत आहे। सागर, नक्कीच सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।